या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्म विचारसार परमा प्राचीला बरं वाटत नाही. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत ना, तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. आई माणसाला जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. ऐकलंच ना बाबा काय म्हणाले. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या
आपल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. कसं सांग, कसं शिकवू तुला? जीवनाची कादंबरी आयुष्यभर वाचावी. ते डॉक्टर बापूंच्या जीवनातली सुखदुःखाची फुलं दत्ताने आनंदाने वेचावी. पंढरीची वारी आषाढी करगती पंढरीची वारी. उमेश रावचं नाव घेतो. बोला राम कृष्ण हरी. हे ज्याचे आहेत अलंकार अशा गृहस्थाश्रमाचा केला आहे मी अनिल करून स्वीकार. पाणीबाई झुळझुळ मी होती माडीवर, थेंब पडला साडीवर, तिकडून आले राजेशराव, उचलले मला कडेवर. आणि डॉक्टर साहेब इंटर सायन्सला होते. लग्न झालेलं नव्हतं. लग्न झाल्यानंतर डॉक्टर झालो. काय नाव घेतलं लहान मुलीने ऐका. 67 साली झालं आमचं लग्न आणि मंदाकिनी होईल तर अभ्यासात बघलं. Puri
याची जाणीव आहे. मी भाषण करणार नाही, एक गप्पा करणार आहे. मला गप्पा करायला खूप आवडतं आणि प्रत्येक महिलेला आवडतं, बरोबर? गप्पा करायला माझा आवाज शेवटपर्यंत येतो असं मी गृहीत धरते. तर कसं वाटतंय आजचा कार्यक्रम बघून? छान वाटतंय ना? मी म्हटली गप्पा करणार आहे, त्याच्यामुळे फक्त मी एकटीने बोलणार, तुम्ही पण बोलणार आहे. कसं वाटतोय आजचा कार्यक्रम? छान वाटतोय? एन्जॉय करताय सगळ्यांनी? आवडताय? प्रत्येकीला वाटतं ना असं कार्यक्रम व्हायला पाहिजे. किती छान आहे, सगळ्या किती छान नटून थटून आल्या, तयारी करून आलेल्या आहे. प्रत्येकीला वाटतं असं कार्यक्रम व्हायला पाहिजे. पण पुढाकार मी नाही घेणार, कुणीतरी माझ्या शेजारच्या घरातली जी आहे ना, तिने पुढाकार घेऊन कार्यक्रम घ्यायला पाहिजे. मी मागच्या महिला दिनाला कार्यक्रम घेतला, यावेळी बऱ्याच जणांचे फोन आले, ताई तुम्ही घेताय का, मॅडम तुम्ही कार्यक्रम घेताय का. पण इतके कार्यक्रम होते ह्यावर्षी एरोनला, त्याच्यामुळे मी खरोखर मनापासून माफी मागते. ह्यावर्षी मी महिला दिनाचा कार्यक्रम घेऊ शकले नाही. तर जसं मी म्हटले, मी गप्पा करायला आलाय. कार्यक्रम तुम्हाला आवडतोय, बरोबर? एन्जॉय करताय सगळ्याजणी, हो ना? विसरले का आपलं मान पाठ दुखतंय, घरी गेल्यानंतर कंबर दुखतंय, कोणाच्या टाचा दुखतात, डोकं दुखतं, कोणाचं बीपी वाढतं, केस गळतात, त्वचा कोरडी झाली आहे वयानुसार, होतं ना त्रास. कुणाला कसं कसं होतं, नेमकं कसं 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 हे अजूनपर्यंत काही समजलं नाही, पण होतं कसं कसं. पाळीचा त्रास येते, त्याचा त्रास, जाणारे कोणाची त्याचा त्रास, प्रत्येकीला त्रास आहे, असतो प्रत्येकीला असतो. आपण काय म्हणतो, प्रत्येकीलाच होतो, मला एकटीला थोडी होतो. कारण आपल्या आईने आपल्याला पहिल्यांदा जेव्हा आपल्याला पाणी येते तेव्हा सांगते, तुला एकटीला नाही आली, सगळ्यांना येतं. त्याच्यामुळे नाटकं करायचे नाही. आपण असं, आपल्याला पण असं सांगितलंय, आपल्या मुलींना पण आपण असं सांगतो. तर आपण त्रास विसरतो. चालू असतं नवरात्र, संक्रांत, दिवाळी, दसरा, पाहुणे, मरण धरण, आणि याच्यामध्ये आपलं कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, डोकंदुखी चालूच असते. मग अचानक एक दिवस येतो महिला दिन, मग सगळ्यांना साक्षात्कार होतो, महिलांचा गौरव करण्याचा, सन्मान करण्याचा, महिलांचं काहीतरी आपण आदर करायला पाहिजे असं अचानक साक्षात्कार होतो. आणि मग पुरुष मंडळी त्या दिवशी सगळेजण स्टेटस ठेवतात, आपण पण ठेवतो, महिलांचा आदर करा, ठेवतो ना स्टेटस. आणि एकच दिवसापुरतं राहतं ना महिला दिन. खरं तर आपल्याशिवाय मला सांगा, नवरात्र आहे का, नाती आहेत का, कोणता सण आहे का? बरं, जर आपल्याला शंका असेल तर 8 दिवस गावाला जाऊन बघा, बरं अशी स्थिती काय होतो. माहेरी जेव्हा तुम्ही गेले ना, 8 दिवस नाही 5-7 दिवस, जर ठरवतो का की आपण 8 दिवस ट्रिपला निघून जाऊ, असं ठरवतो का? नाही होत. आपल्याशिवाय काहीच नाही चालत त्या पुरुषांचं, समाजाचं चालत नाही, देशाचं चालत नाही. तरी पण आपल्यासाठी फक्त 1 दिवस, महिला दिवस, तो साजरा करायचा म्हणजे झालं. म्हणजे कसं आहे, आता बोललं तर राग येईल, पण पोळ्याला नाही का बैलाला 1 दिवस धूप पांघरता करता की 1च दिवस करता, पुन्हा काय, चल बाबा तुझं कामच आहे, तू त्याच्यासाठी जन्माला आलाय ना. मग स्त्रीचं पण तसंच आहे, माझं नाही, प्रत्येकीचं तसंच आहे. आपल्याकडे बरं एक सांगते, आपल्याकडे आपल्या समाजामध्ये लग्न करत असताना पुरुषाचं वय जास्त आणि स्त्रीचं कमी, असं का बरं असतं? आधीपासून चालत आलेलं आहे ना. माझ्या आईचं पण तसं होतं, तिच्या आईचं पण तसं होतं, तिच्या आईचं पण तसं होतं. बरं, देवाने ही सृष्टी निर्माण केली, बरोबर? सृष्टी निर्माण करत असतं देवाने वनस्पती, ज्यांना हे आहेत सजीव वनस्पती आधी निर्माण केल्या, नंतर जनावर आहेत, ते व्यक्त होतात पण आपल्याला समजतात नाही, समजतात माहित नाही. तसं पुरुषांना आणि स्त्रियांना पण भावभावना आहे, पण पुरुष मंडळी व्यक्त होऊ शकत नाही. आपल्याला व्यक्त होता येतं आणि समोरच्याच्या भावना लवकर कळतात. स्त्रियांना समज पण जास्त असते पुरुषांपेक्षा, बरोबर ना? सगळेजण मान्य करते. मग जर लग्नाचं वय मुलाचं 25 आणि मुलीचं पण 25 असेल तर मुलगी त्या पुरुषापेक्षा जास्त समजदार, म्हणजे आपल्या भाषेत डोक्याच्या वरची गाणं खालची पाहिजे ती, म्हणून तिचं वय कमी असतं. हे काय आधीपासून आपल्या समाज, आपल्या संस्कृतीमध्ये आहे. सांगायचा हेतू हाच होता की पुरुषांपेक्षा स्त्रिया कुठेच कमी नाहीये. पुरुषांपेक्षा त्या हवं त्यावेळी त्या कठोर होऊ शकतात, मृदू होऊ शकतात, त्यांना संयम जास्त आहे. हवं ती गोष्ट त्यांनी जे ठरवलं ते करू शकतात. आपल्याला साजरा करण्यासाठी असा 1 दिवस नाही, आपण स्वतःला साजरं करायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक स्त्रीने इतका आत्मविश्वास पाहिजे की मी जी जशी आहे, जशी दिसते, जे मी करते त्याच्यात मी छान आणि सुंदर आहे. कोणाच्या व्हॅलिडेशनचे किंवा कोणी येईल आणि मला कौतुक करेल
तरच मी छान होईल. पण मग करूया ना कौतुक. एकमेकांचं कौतुक करायला आपल्याला काय लागतं? पैसे लागतात एकमेकांचं कौतुक करायला. तू छान दिसते, तू हे छान केलं, ह्या शब्दांनी जर कोणाचं मन रिझवणार असेल, कुणाला आनंद होणार असेल, तर आपण का कंजूसी करतो एकमेकांचं कौतुक करायला? नुसती समोरची ओळख नाही, ती हसत नाही म्हणून मी असं का? आपण हसलो तर ती पण टेकलंच नाही, आपण मागे बघत बसतो. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या, याच्यानं आपले जीवन खूप सुंदर बनू शकतं. समोरच्याची वाट बघू नका कौतुक करण्याची, हसण्याची. स्वतःचं कौतुक करा, इतरांचं कौतुक करा. आणि खूप छान कार्यक्रम आज मला माझी जिव्हाळ्याची सखी, माझ्याकडे जेव्हा निमंत्रण द्यायला त्या आल्या होत्या तेव्हा मी माहीत करून घेतलं. एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला त्यांनी. समवयस्क समविचारी सगळ्या महिला आहेत आणि कार्यक्रमाला आल्यापासून मला कार्यक्रमाचं वेगळं पण जाणवतंय. खूप छान स्तुत्य असा उपक्रम आहे. महिला सगळ्या खूप आनंदित आहे. असे कार्यक्रम खरोखर व्हायला पाहिजे. त्या घरी आल्या होत्या तेव्हाच मी त्यांना म्हटली, आमचा नेहमीच पाठिंबा आबासाहेब असतील, आई असतील, अमोल दादा आणि मी पण, जेव्हा कधी पण काही गरज असेल तेव्हा असे कार्यक्रम घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच आहे. आणि जास्त काही बोलणार नाही आज. तरी पारोळ्यात स्त्रियांनी जास्त बोललेलं चालत नाही, त्याच्या सासवांसमोर बोललेलं बिलकुल चालत नाही. सगळ्यांची माफी मागते सासवांची आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. नंदिनी नंदित मेधिनी विश्व विनोद
मेरे